हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ही माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर मला समजत नाही आहे मी काय बोलू. पण आता पहिलाच ब्लॉग आहे म्हटल्यावरती आता वाजलेले आहे रात्रीचे किती वाजले थांबा मला बघू द्या, एक सेकंड. हां, आता वाजले 8:52 झालेले आहे. तर आता आमचे सगळ्यांचे जेवण झाले. माझं झालं, माझ्या बहिणीचं झालं, माझी मम्मी तर आता जेवणच करते आहे. आणि माझे पप्पा अजून आले नाही बाहेरून. तर मग आता ना इकडे आमच्या इकडे खूप थंडी पडली, त्याच्यामुळं मी आणि माझी बहीण ना आम्ही शेकायला जाणार आहे. आम्ही आज शेक नव्हतो करणार कारण की आमची एक मैत्रीण आहे ना, तिचे पेपर चालू आहे, तर त्याच्यामुळं मग आम्ही जाणार नव्हतो शेकायला. पण काय झालं, तर आम्ही नाही का आज वॉलपेपर ऑर्डर केले आणि ते वॉलपेपर लावले ना, त्याच्यामुळं नाही का ते जे जुने वॉलपेपर काढले होते ते आज आम्हाला जाळायचे. त्याच्यामुळं आम्ही आज शेक करणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर गाईस, आता मी शेकायला आलेली आहे बरं का. आणि माझी बहीण आहे ना शेक करते, पण ती म्हणते मला दाखवू नको. तर मी तिला दाखवणार नाही, आपण डायरेक्ट जाळ बघूया, ठीक आहे ना. एक सेकंड ना. हे बघा, हे ना आमचे जुने वॉलपेपर आहे जे की आता जाळतोय. दिस इज गार्बेज गाईस. ही माझी बहीण ना खूप इंग्लिश बोलते ना, त्याच्यामुळे गाईस मला तर खूप थंडी वाजते आहे कारण की मी स्वेटर पण घालून नाही आले बाहेर, घरातच ठेवलेलं आहे जॅकेट. खूप थंडी आहे आमच्या इकडे. आमच्या औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला खूपच थंडी आहे. माझं तुम्ही बघत असताना गाईस की माझा हात किती थरथर थरथर थर कापतोय थंडीमुळे, त्याच्यामुळे इफ यू डोंट माइंड. बघू शकता तुम्ही कसा जाळ चालू आहे. हे सगळे हे ना वॉलपेपर चांगलेच होते बरं का, पण मग माझ्या बहिणीने ना नवीन ऑर्डर केलं, त्याच्यामुळे मग आम्हाला हे जाळावेच लागते. तरी पण माझी मम्मी म्हणत होती तिला नको फाडू, तिने जाऊन टाकली. पण काय करणार आता, बघू शकता तुम्ही कसलं भारी वाटतंय जाळामध्ये. तर गाईस तुम्ही बघितलं ना की कसा शेक चालू आहे. आणि हे माझ्या फ्रेंडचं आहे, माझं नाही आहे ते, तिच्याकडून घेतलं मी. हे बघा, छान आहे ना गाईस. मी पण असं आणणार आहे बरं का. मी मागं गेली ती आणायला, पण मग मी ना जाते बाहेर आणि आणायचं विसरूनच जाते. हमेशाच माझा हा प्रॉब्लेम आहे. आणि हे कोणाचं आहे ना, त्या मुलीला मी दाखवते. हे बघा. Hello friends, my name is Atanuja and this is my friend. बघितलं का किती हुशार आहे, इंग्लिश बोलते डायरेक्ट. तर हे मी तिला तिचं वापस देते आणि तुम्हाला दाखवते जाड. हे बघा, आधी ना आम्ही ते वॉलपेपर जाळत होतो, पण मग हे जे लाकूड आहे ना हे जाळायला लागलो. हे जे लाकूड आहे ना ते आमच्या दारामध्ये ना बदामीचं झाड होतं, त्याचं आहे ते. तर पण ते जळतच नाही आहे. 2-3 दिवस झाले आम्ही जाळतोय, पण ते जळतच नाही. तरीच प्रॉब्लेम आहे त्याचा मला जळायचा. हे बघा इथं नुजा पंप वाजवून बस. बघितलं गाईस. तर आजकाल ना अशा काही वस्तू खूप ट्रेंडिंगला येतात, पण या वस्तू इतकं महाग कसं काय आहे ते मला माहिती नाही. पण असं वस्तू एवढं महाग पण नाही पाहिजे, कारण की खूप गरीब लोक असतात त्यांना असं घेऊ वाटतं पण ते घेऊ शकत नाही. तर गाईस तुम्ही बघितलं ना की कसा शेक चाललाय. आणि हे माझ्या फ्रेंडचं आहे, माझं नाही आहे ते, तिच्याकडून घेतलं मी. छान आहे ना गाईस. मी पण असं आणणार आहे बरं का. मी मागं गेली ती आणायला, पण मग मी ना जाते बाहेर आणि आणायचं विसरूनच जाते. हमेशाच माझा हा प्रॉब्लेम आहे. आणि कोणाचं आहे ना त्या मुलीला मी दाखवते. हे बघा. Hello friends, my name is Atanuja and this is my friend.
बघितलं का ती हुशार आहे, इंग्लिश बोलते डायरेक्ट. तरी मी तिला तिचं वापस देते आणि तुम्हाला दाखवते झाड. हे बघा, आधी ना आम्ही ते वॉलपेपर जाळत होतो, पण मग हे जे लाकूड आहे ना हे जाळायला लागलो. हे जे लाकूड आहे ना ते आमच्या दारामध्ये ना बदामाचं झाड होतं, तेच आहे ते. तर पण ते जळतच नाहीये. 2-3 दिवस झाले आम्ही जाळतोय, पण ते जळतच नाहीये. तरीच प्रॉब्लेम आहे त्याचा मला जळायचा. ही बघा ही तनुजा पम वाजवून. बघितलं गाईस, तर आजकाल ना अशा काही काही वस्तू खूप ट्रेंडिंग आहेत. पण या वस्तू इथं महागच काय आहे ते मला माहिती नाही. पण असं वस्तू एवढं महाग पण नाही पाहिजे, कारण खूप गरीब लोक असतात त्यांना घेऊ वाटतं पण ते घेऊ शकत नाही. आता जायला आमच्याकडे काही नाही ना, म्हणून ही खूप जाळते ती तनुजा. बघा कसं पण लिहिते ती शाळेमध्ये पटापट लिहून ते आजच जायला जातं गव्हाचं. आता 2% पूर्ण चार्जिंग राहिलेली आहे, तर मी चार्जिंग ते आपण आता जायला आमच्याकडे काही नाही ना, म्हणून ही रफ बुक जाळतीये ती तनुजा. ते बघा मी याच्यात असे क्वेश्चन आन्सर्स लिहिलेले होते. बिना कामाचे पहिले मी हे फाडून आता टाकणार आहे. हे बघा, आता आमचं एवढं जाळ झालं आहे. आम्ही हे बघा, मी असे पंचबी बुकवर असे ड्रॉइंग पेज फाडते. ते फाटत होते माझ्याकडे, तर मी हे बघा टाकू राहिले. आणि हे आहे माझे फ्रेंड, मोठी दिदी. काय हा हे बघा, आता आमच्याकडे असे लिवेल बी किती पेजेस असतील बघा. कसं बी लिहून शाळेत आणि ड्रॉइंग बघा कसं पण लिहिते ती शाळेमध्ये पटापट लिहून, मग ते असं जायला जातात वर बुक. आता 2% मी फोन चार्जिंग राहिलेली आहे, तर मी चार्जिंग करू शकता. आमच्या घराच्या बाजूला खूप मस्त असे शेती आहे, आणि ते शेतीमध्ये तुम्हाला दिसत असेल ते तिथे ना ट्रॅक्टर चालू आहे. तुम्हाला आवाज येत असेल का नाही ते माहीत नाही मला, तुम्ही ऐकू शकता. तर ना आम्हाला रोज रात्री ना आमची जी ही गाडी आहे ना तिला असं लॉक लावावं लागतं, कारण की आमच्या इकडे खूप सारे चोर वगैरे येतात. त्याच्यामुळे आम्हाला हे गाडीला लॉक लावणे खूप गरजेचे आहे. तर ही माझी बहीण ना गाडीला लॉक लावतीये. मी नाही लावत बरं का, मला नाही लावता येत. तर हे लॉक लावून झालेले आहे. आता तुम्ही बघू शकता आता रात्रीचं वातावरण कसं असतं, आकाशात तारे कसे दिसतात. दिसत तर आहे पण कॅमेरामध्ये नाही दिसणार.
तर गाईज आता आम्ही इथे खूप वेळ शेक केला होता. आता ते आम्ही ते बंद पण केलेलं आहे. पाणी वगैरे टाकून भिजवून घेतलेलं आहे छानपैकी. आणि आमच्या घराच्या आजूबाजूला खूप गाड्या राहतात बघा, जसं की तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे इथे पाणी टाकणं खूप गरजेचं आहे. ते बघा, सगळे झोपलेले आहेत, सगळे लोक झोपले, फक्त आम्हीच रात्री जागी राहतो. हे बघा, असे ना हे आमच्या वेदाला की माझी बहीण लागला होती. हे बघा, हे असे लावावं लागते आम्हाला चोरांनी. आता हे थोडं सेफ्टी होऊन जाते. चला घरात जाऊ. चला आता आपण घरात जाऊया. तर गाईस, तुम्ही बघितला की कसं बाहेर आम्ही जाळ केला, कसं शेकलो आणि कसं काय आहे रात्रीचं आमचं रुटीन. माझा जर हा ब्लॉग आवडला असेल ना, तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. थँक्यू.